नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यात स्वागत आहे. चला तर तुम्हाला मग आमच्या कॉलेजचा कॅम्पस दाखवतो. सकाळ निघालो होतो बा कॉलेजमध्ये डायरेक्ट. हे काय मग कॉलेजचे पार्किंगमध्ये डायरेक्ट ट्रॅक्टर पार्किंग केलं ते बा. आम्ही तर डायरेक्ट चालत चाललो होतो. चला मग तुम्हाला आमच्या कॉलेजची पार्किंग दाखवा. कारण कॉम्प्युटर सेंटर असल्यामुळे CETचे पेपर चालू होते आणि बरेचसे पॅरेंट लोक आले ते बा. इथं नवीनच बॅरिगेट लावले होते पेपर चालू असल्यामुळे. आयला म्हणलं आता आपल्याकडं पलीकडे जाता येत नाही का नाही बा. पुढं गेलो तो नवीनच सिमेंट रोड दिसला बा. आयला म्हणलं आता कॉलेजचं कुठं प्रगतीकडे वाटचाल चालली बा. म्हणलं आपली डिग्री संपती आणि यांची प्रगती चालू झाली. पुढे येतात येतं तर गाडीच आड लावली बा. आयला म्हणलं नाही कोणी पलीकडे जात, गाडी लावायची काही गरज नव्हती बा. नंतर चाललेलो पुढं. हा पहा कार्यकर्ता कसे पोरं पाहतो. आयला म्हणलं खरं जेवण लहानपणीच आहे बा. मजा आहे. मोठं झालं काय सुद्धा नाही. नंतर आलो पुढं चालत आलो बा आम्ही डायरेक्ट डिग्री बिल्डिंगला येतात आम्हाला डायरेक्ट स्नॅक सेंटर दिसला. आयला म्हणलं आता सकाळ काहीतरी नाश्ता आणावं. परत म्हणलं उशीर झाला नको नाश्ता. नंतर निघालो होतो आतमध्ये. आम्ही फायनल इयरला असल्यामुळे काय बॅग काय चालत नाही, डायरेक्ट मोकळंच निघतो. फक्त खिशाला पेन आणि खिशात एक कागद. नंतर गेलो डायरेक्ट आतमध्ये. ह्या गेटमधनं एंट्री करून वर जातात तेवढाच सामान किरण दिसलं. त्यांचं काहीतरी प्रिन्सिपल सरांकडे काम आडलं होतं, त्यामुळे सरचं वेट करत होते. नंतर गेलो आतमध्ये. ही पहा गीता, ही डायरेक्ट फिल्ट्रेशनला तर राखान बसली होती. तिला वाटलं कोण नेतं का गण फिल्टर केलं. नंतर चैतालीन वैष्णव ही बी काहीतरी रिझल्ट करत होती. म्हटलं करा काय विषय नाही, तुमचा प्रोजेक्ट चांगला हो. पुढे येतात सोनी काहीतरी क्रीम तयार करत होती. तेवढा तापा म्हणलं प्रॉपर डिझॉल्व कर, नीट झालं पाहिजे. नंतर आलो. सोनी म्हणते माय शिकत झालं आहे. आयला म्हणलं चांगलं झालं आहे. त्याने फक्त म्हणलं माणूस गोरा झाला पाहिजे, काय विषय नाही. तेवढे ते तागड सर काहीतरी भांडे हिसायच होती बा. त्यांचं तर काहीतरी आकृत्यात चाललेलं असते. पुढलं इथं आक्यांचं मॅम आलो मॅडमकडे. थोडं आम्हाला प्रोजेक्टमध्ये पीड होती त्यामुळं. नंतर पुढं चालतं आम्हाला डायरेक्ट बेंच दिसलं बा. ह्या पहा बेंच डायरेक्ट टेरेसवरच वाळू घातल्या होत्या. म्हणलं आता आपल्याला डायरेक्ट खाली बसावं लागतं काय नको. नंतर पुढं चाललेलो तेवढ्यात तणी आली हो. म्हणले गॉगल हरलेला आहे, ऑलरेडी सापडला. म्हटलं बरं झालं सापडलं, नाही तुला दिसलं नसतं. पुढे येतात ऋषी काहीतरी सापडत होता त्याला काहीतरी इन्स्ट्रुमेंट सापडत नव्हतं. म्हणलं थांब मी आलो, हेल्प करू लागतो तुला. नंतर पुढे येतात त्यांचं काहीतरी असाइनमेंटचा राडा चालू होता बा. पहा कुणाला लागलं तर सांगा, या पैशावर लिहून देतात. या सुनीचं तर काहीतरी विचित्र चालू होतं. हिनं तर डायरेक्ट गालला स्क्रीम लावली. म्हणलं हिला आता गोरं व्हायचं वाटते. नंतर यांनी सगळ्यांना म्हणून डायरेक्ट सावऱ्यावर ट्रीटमेंट चालू केली बा. आयला म्हणलं आता सावऱ्या बी गोरा होतं काय म्हणलं यांनी काळा नाही पडावं म्हणजे बस. नंतर सगळं झालं बघ. तेवढं ते आम्हाला मामा तर डायरेक्ट झोपलं होतं. मग आम्हाला उठावलं. की पहा काय टेन्शनमध्ये असतं ते त्यालाच माहिती. म्हणलं लई नका टेन्शन घेऊ, मर्ची नाही एखाद दिवशी जायचं थोडा दिवस राहिले तर आपण. नंतर आलो पुढं. नंतर गोला डॉक्टर भेटला बा. नंतर काय सावऱ्याची बॉडी चेकअप चालू झाली बघ. म्हणलं आता बराच वेळ लागतोय काय ना, कारण गोल्या डॉक्टर काय तुम्हाला माहिती एकदम संयमी डॉक्टर आहेत. कवर पण चेकअप चालते ह्यांचं. म्हणलं आता काय गॅस संपत काय काय चेकअप करता सगळं चेकअप झालं. नंतर आलं बाबा गोळा लिहून घ्यायचे टाईम. नंतर काय गोळ्याला तर डायरेक्ट पेनच सापडणार. मग काय इकडल्या खिशात हात घालतो, तिकडल्या खिशात हात घालतो. त्याला तर काय पेन सापडतच नव्हता. अरे म्हणलं नसेल तर मी देतो. नाही म्हणलं सापडला. डायरेक्ट आधीच मला हातच कर इकडे, हातावर लिहून देतो. सर म्हणलं अरे हाता वाचतं काय गोळ्या. अरे म्हणलं हातावर कोणता डॉक्टर लिहून देतो. नाही म्हणलं मी देतो. नंतर सापडली बा नोटबुक. मग काय डायरेक्ट 3 गोळ्या लिहून दिल्या बा. काय लिहित होत त्यालाच माहिती. म्हटलं MD डॉक्टर सगळं असं लिहित नाही, काय लिहित आहे तुला ओळखते का. म्हणलं लिहिलं आहे वरल्या सकाळी घ्या, खाल्ल्या दुपारी घ्या आणि खाल्ल्या कधी पण घ्या. म्हणलं आता काय खरं नाही तेवढं सावऱ्या म्हणलं ह्या गोळ्या पा. अरे म्हणलं मला काहीच कळणार त्यातलं. म्हणजे कुठे घ्यायचं ते म्हणलं आपलंच मेडिकल बाहेर तिथंच घ्या. म्हणलं काय विषय नाही. परत सांगत होतं ध्यानात आहे का, नाही तर परत ऐका. ह्या वरल्या सकाळी घ्या, खाल्ल्या दुपारी घ्या आणि खाल्ल्या कधी पण घ्या. नंतर सगळं झालं बघ. गोळ्या म्हणलं पैसे द्या. सावऱ्या म्हणलं पैसेच नाहीत. नाही मला ऑनलाईन आहे आपल्याकडं. गोल्याचं मोबाईल अपडेट व्हर्जन असल्यामुळं त्यात ते काय लवकर स्कॅनर पण निघत नव्हतं. म्हणलं थांब तू जर निघत नसेल तर माझं स्कॅनर करतो. तर म्हणलं पैसे काय सोड नको, पैसे इथं सगळे. नंतर काय सावऱ्या म्हणलं पैसेच नाही माझ्याकडे ऑनलाईन. गोल्या म्हणलं पैसे द्यावं लागतील, तुम्ही जर नाही पैसे दिले तर आम्ही कच जागायचं. म्हणलं आता काय खरं नाही बा. इथं काय एकामेकाला बिना पैसे सोडतच नव्हते. आणि गोल्याच म्हणलं तू कर. म्हणलं माझ्याकडेच पैसे नाही बा, माझीच बेकारी झाली, मी कोण तुला पैसे देऊ. नंतर कसं तरी ह्यांचं मिटलं बा. पुढं चाललो. पुढं जाताची मनीकून काहीतरी पोस्टर फाटलं होतं बा. इथं सगळं काही बी वाटोळ्याच्याच माग आहे. ह्याच्यामुळेच कॉलेज तोट्यात चाललंय बा. नंतर पुढं निघालो बा. नंतर काय बा हे हॉस्टेलची गँग निघाली बा हॉस्टेलला, कारण त्यांचा जेव्हा टाईम झाला होता त्यांना परत उशिरा गेल्यावर जेव्हा देत नाहीत. नंतर पुढं आलो. हे अण्णासाहेबाचं काहीतरी स्कॉलरशिपचा विषय चालला होता बा. स्कॉलरशिप आली कसं चेक करत होते बा. बॉसची गँग सगळेजण बसले होते आणि बॉसची मीटिंग चालली होती. महामुदात काय तर नवीन शोध चालला होता. म्हणजे काय आयडेंटिटी जोडून परत बसायचं नियोजन करतो काय पण त्याचं काहीतरी डोक्यात चाललं असतं. तिथे यायलाच माहिती, तुम्हाला पण माहिती. नंतर वर्गात आलो. डिग्याने एंट्री केली बरं व्हाईल. म्हणलं आता काय विषयच नाही. रोज लेक्चर घेतो काय पण. ह्यांना डायरेक्ट बेंचच नव्हती बा. ह्यांनी डायरेक्ट आमच्याच बेंचवरली फळी काढली आणि मांडी उधरली बा. कारण ह्यांना बसायला जागा नव्हती. नवनाथ सर काहीतरी सांगत होते बा. आपण तर डायरेक्ट 1 नंबर बसलो. तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय येत नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट 1 नंबर बसतो.
इथं चालू लेक्चरमध्ये झोपलो होतो. मग काय चालू लेक्चरमध्ये ह्याचा एक शूट घेतला. नंतर दाचकीने उठलं वय, ह्याला वाटलं मॅडम काय विचारते काय. मग काय मित्रांनो, अशा प्रकारे आजचा ब्लॉग संपला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.